मातेच्या पोटापासून सुरुवात होतो आणि मातीपर्यंत जाऊन पोहोचतो, बरोबर. आमच्याकडे अशी पद्धत आहे, माती झाली म्हणतात. कुठे गेलतात? मातीला गेलो होतो, म्हणजे तिथं त्याला संपतात. हा त्याचा प्रवास आहे. आणि प्रवास म्हणल्यानंतर कधीच सगळं एक सारखं नसतं. कधी अशी छान झोपडी मिळते, मस्त नाश्ता झालेला आहे, पाणी तर इतकं छान होतं आंघोळीला, हा बाहेर येऊच वाटणं घेतं. हा वा, तिकडे पण आवाज येतो. प्रवचन सुरू झालं उतरच पण प्रवचन सुरू झालंय. प्रवचन सुरू झालंय, या पटपट. काल थोडं उशीर झाला जेवायला, असंही कधी कधी होते. आणि त्याच्यामध्ये आपला हा एक विशेष प्रवास आहे. त्या प्रवासातला प्रवास आपण 14 दिवसासाठी आपण प्रवासाला निघालेलो आहोत. त्यामध्ये आपल्याला देव दर्शन करायचं आहे. आणि प्रवासाला देवदर्शनाला निघाल्यानंतर कसं जावं वगैरे त्याची काही पद्धती आहे. आपण जवळजवळ त्या पद्धतीने निघालेलो आहोत. आपण निघालो दसरा झाल्यानंतर, एकादशी झाल्यानंतर द्वादशीला निघालो. दसरा म्हणजे काय? हा, दसरा म्हणजे दश म्हणजे 10 आणि हर शब्दाचा अर्थ आहे त्याला त्याचा नाश करणे, त्याचं हरण करणे. 10 तोंडाच्या रावणाचा नाश ज्या तिथीला त्याची सुरुवात झाली म्हणा, जी काय आहे, तर त्या रावणाच्या नाशाचा दिवस आहे. मला एकाने विचारलं, महाराज रावणाचा नाश होऊन तर हजारो वर्ष होऊन गेले, लाखो वर्ष होऊन गेले, आता काय करत आहे त्याची? सोन्याच्या लंकेमधला रावण मेला, त्याला रामाने मारलं, पण या सोन्यासारख्या देहातला रावण आणखी मेलेला का? मेला. कुणाकुणाचा मेला त्याने सांगा बरं. हा नाही बरं. हा हे शब्द महत्वाचं. क्वचित एखाद्या 100 मुलं परीक्षेला बसल्यावर पहिला नंबर किती जणांचा निघतो? आता 100 पैकी 100 बऱ्याच जणांना पडेल म्हणा. लातूर मध्ये तर 100च्या पुढे चालले. हमारा लातूर पैटर्न बहुत बड़ा है. आणि पण आपला 100 मध्ये पहिला नंबर यावा का येऊ नये, यावं, सगळ्याची इच्छा असते यावं. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दसरा करायचा. ठीक आहे, होईल त्या दिवशी. खूप आपल्याला सुद्धा घेऊन जायला देवाचं विमान येऊ शकतं. थोडा प्रयत्न आवश्यक आहे. आपण थोडं कमी पडायलो. दसरा झाल्यानंतर मग एकादशी असते. एकादशी म्हणजे दसरा जर करायचा झाला तर त्याच्यासाठी एकादशी असते. एकादशी म्हणजे आपले 11 इंद्रिय, त्या 11 इंद्रियांना एक केले की एकादशी होते. आणि ते कधीच एक होत नाही. हा, डोळे पाहायचं काम करतात, त्याला चव कळेल का? डोळ्याला चव कळत नाही. कान ऐकायचं काम करतात, त्याला स्पर्श कळेल का? त्याला कळत नाही. पण अशी एक वस्तू आहे मामी, अशी एक वस्तू आहे
भाभी जी, ऐसी एक वस्तु है, सब इंद्रिया उसकी एक रूपता से प्राप्ति कर सकते हैं. अशी एकच वस्तू आहे, सगळी इंद्रिय त्याला आपलंसं करू शकतात. त्याचं नाव आहे परमात्मा. डोळ्यांनी परमात्म्याचं रूप पाहता येतं, त्याच परमात्म्याला कानाने ऐकता येतं, त्याच परमात्म्याला जिभेने नाव घेता येतं, त्याच परमात्म्याला शरीरावर त्याचा प्रसाद घेता येतो. म्हणजे देव एक अशी वस्तू आहे की सगळ्या इंद्रिया जिथं एक होऊ शकते. मग हे झाल्यानंतर जो प्रवास सुरू होतो, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण तीर्थ पाहिलेले आहेत, आणखी आपल्याला बघायचे आहेत. काल आपण 2 ठिकाणं पाहिली, 2 ज्योतिर्लिंग पाहिलं. तसं एक तसं बघायला गेलं तर बोनस नंतर मिळत असते, पण आधीच मिळालं. कधी कधी दिवाळीच्या आधी मिळते ना, तसं मिळालं. ठरलेलं नव्हतं ते ज्योतिर्लिंग, पण आधी भेटलं. आणि शेवटचं ज्योतिर्लिंग आहे ते पहिल्यांदा भेटलं, हे विशेष आहे. हा, बस त्याच्याबद्दल फक्त तुम्हाला एक 5 मिनिट सांगतो. एक ब्राह्मण पती पत्नी होते, अतिशय सदाचारी, अतिशय चांगले. दोघेही सज्जन होते, दोघेही चांगले होते, आनंदाने राहत होते. पण त्या आनंदाला धनाची जोड होती, श्रीमंतीची जोड होती, सन्मानाची जोड होती. पण त्या आनंदाला एक गोष्ट कमी होती. कोणती सांगा बघा? हा, वाईट. त्याला संतती झाली नाही. खूप दिवस निघून गेले, काही उपाय वगैरे केले त्यांनी, पण झाली नाही, ते झालीच नाही. त्या बिचाऱ्याचं वय आता चांगलं 40, 45, 50 कडे गेलं. त्या पत्नीचंही वय आता 30-35च्या कडे गेलं, पण संतती झाली नाही. एके दिवशी बायको माहेरला गेली, आणि माहेरला गेल्यानंतर तिथं 2-4 दिवस राहिलं, आणि घरी आल्यानंतर तिला एक युक्ती सुचली, आणि तिने आपल्या पतीला सांगितलं, का एक केलं तर कसं राहील? म्हणलं काय? माझी जी सगळ्यात लहान बहीण आहे ना, तिच्या बरोबर जर तुम्ही लग्न केला दुसरं, तर संतती होईल, आपला कुळ वाढेल. पण माझीच बहीण आहे, काय हरकत आहे? त्यांनी विचार केला, ठीक आहे, काय हरकत नाही, बघू तुझ्या वडिलांनी दिलं पाहिजे वगैरे. तिने म्हणले मी बोलतो. आपल्या वडिलांना तिने बोलले, वडीलही तयार झाले द्यायला, आणि त्या लहान बहिणी बरोबर याचं दुसरं लग्न झालं. आणि ज्या सुखासाठी, ज्या आनंदासाठी केलं होतं, तो आनंदही मिळाला. लवकरच तिला एक मुलगा झाला. आपल्याला जास्त वेळ नाही म्हणून लवकर झाला, लगेच झाला. आता मुलगा झाल्यावर काय आनंद असतो ते तर काय सांगायची गोष्ट आहे. पण ते मुलगा होण्यामध्ये एक फरक असतो. लग्न झाल्याबरोबर लगेच जर 1-2 वर्षात जर झाला तर त्याचं तेवढं काय आहे ना, बरं झालं, तेवढे 2-3 पेढे वाटून. 5-7 वर्ष झाले मग झालं. आता हे खूप आनंद. त्याचं पहिलं लग्न होऊन 20-25 वर्ष झाले होते ना, आता मुलगा झाला, दुसरं लग्न केलं. आता काय बघावं? आमच्याकडे एक म्हण आहे, खरं कुठं मला माहित नाही, जरा माहित असेल त्याने विचारून सांगा, त्यांचा अनुभव आहे त्याचा. पहिल्या बायकोपेक्षा दुसरी बायको जास्त आवडत असते म्हणे. काय बहुतेक इतका कुणाला अनुभव नाही काही. आता
ती शेवटी तिच्यापासून मुलगा झाल्या कारणाने तिचं थोडं विशेषच मांडले की घरी एखादी बाई जरी आली काही हळदी कुंकाला तर अगोदर ह्या मोठ्या बायकोला बोलायची नाही, आधी हिला बोलायचं. होता त्या मोठ्या बायकोला नेहमी एक अनुभव येत गेला की आपण लग्न केलं खरी गोष्ट आहे आपल्या बहिणीचं, आपल्या पतीचं, पण त्याचा परिणाम जो आहे तो आपल्यावर उलटू लागला. बरं ह्याच्यात काही विशेष नव्हतं, काही सहज गोष्ट होती. आता मला सांगा, बाहेरून एखाद्या स्त्रीनं घरी आल्यानंतर जर पहिल्यांदा हिला बोलली तर हिचा काही दोष आहे का? आणि शिवपुराणामध्ये असं सांगितलंय ती महादेवाची फार भक्त होती. दुसरी जी बायको होती ती दररोज पार्थिव शिवलिंगाचं पूजा करायची. पार्थिव शिवलिंग माहिती आहे तुम्हाला? मिश्राजीने आपल्या सगळ्याला सांगितले कस कस करायचं, काय करायचं. पार्थिव शिवलिंगाचं पूजन ती करायची. तरी आम्ही बऱ्याच वेळेला तो प्रयोग केला, पण तो आपण सोपा करतो. एक मातीचं शिवलिंग बनवतात, ते कुठे ठेवतात? कुठे ठेवतात? पूजा करताना कुठे ठेवतात? ताटात. ताटात ठेवलं. आम्ही ज्यावेळेस पाठशाळेमध्ये होतो ना शिकायला, आमच्या गुरुजींचे वडील दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करायचे. पण ते ताटात ठेवायचे, ते हातात ठेवायचे. आणि त्यांचं ते स्तोत्र हे ते म्हणायला खूप वेळ लागायचा. ते सगळं म्हणेपर्यंत असं एक हात असा एवढा वेळ ठेवणं काही साधी गोष्ट आहे? ते काय आहे सर, भक्ती जितकी कठोर असेल ना तेवढी ती चांगली असेल. मी 2 प्रकारचे सोमवार बघितले. सकाळी उठल्याबरोबर ते नायलनचा साबुदाणा, 10-11 वाजता उसळ, 1 वाजता जेवण, एक सोमवारला हा सोमवार बरा. ते काल आमच्या आजीने केले, रविवार होता त्यांचा. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पण नाही. त्यांच्यासाठी खरंच एका टाळ्या वाजतात, एवढी कठोर उपासना. आणि देव जो प्रसन्न होत असतो ना अशा कठोर, म्हणजे मी करा म्हणत नाही बरं, मी तर त्याला विनंती करून पुन्हा खायला लावतो. पण कठोरता ही देवाला लवकर प्रसन्न करत असते. एवढा कटाक्षणी तिचा नियम होता महादेवाच्या पूजनाचा. सकाळी उठल्यानंतर आपले नित्यकर्म केल्यानंतर, ती स्नान वगैरे सगळं झाल्यानंतर जेव्हा ती देवाची पूजा करायची, आधी आपल्या पतीची सगळे कामं करून देऊन मग आपली पूजा करायची. तेव्हा ती पूजा झाल्यानंतर त्या पार्थिव शिवलिंगाला तिनं पाण्यामध्ये विसर्जन करायचं, मग आपलं पाणी प्यायचं, मग तिथून आपला रोजचा जेवण वगैरे हा तिचा नियम होता. काही वर्ष चालला तिचा नियम. लोक बोलणारे बोलत असतील, हिच्या मनामध्ये थोडा, मोठ्या पत्नीच्या मनामध्ये थोडा द्वेषभाव असेल. तिने कधी कुणाचा द्वेषही केला नाही. तिने आपली उपासना आणि आपला सत्कर्म चालू ठेवला. काही वर्ष निघून गेले, तिचा मुलगा मोठा झाला आणि त्या मुलाचं लग्न जमलं. आता लग्न जमल्यानंतर सगळ्या कार्यक्रमाला ही मोठी बायको बाजूला बसेल का बायको बारकी? हिला उगा कुंकू लावायचे, बसवायची हिलाच. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे आता माहिती आहे सगळ्यांना, सुन्मुख नावाचं एक प्रकरण असतं. सुन्मुख तुमच्याकडे असते हैदराबाद. काय मजा असते तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे तेवढी राहत नाही, आमच्याकडे फार मजा असते. आमच्या लोकांमध्ये काय असते, जिथं ते नवरदेवाची आई आहे की नाही तिथून तिला खाली पायघड्या घालतात. तुमच्याकडे करतात? हा, साड्याच्या पायघड्या घालतात. तिच्या डोक्यावर असे मोठीनं ते नवरीची आई असत, ते काय घालते?
मालत्या माहिती हा ते मालत्याचे त्याच्यावर डोक्यावर असं अक्षरा टाकत हा त्याच्यावर एक जण छत्र घेतात का आपल्याकडे आता घेऊ लागले तुम्हाला सांगतो ती मजा जी असते तेवढी मजा झाली की लग्नाचे 10 लाख केलेले काहीच वाटत नाही हा बस 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 त्यांना उठवा त्यांना पोहे दिले का झालं मग काय माझं काय नाही मी तयार हा आणि मग सगळं करत तिला आणलं कोणत्या मोठ्या बायकोला का बारक्या बायकोला आणलं आणि ते आणलेलं जेव्हा ह्या मोठ्या बायकोनी बघितलं आणि तिच्या मनातला द्वेष इतका तीव्र झाला आणि त्या द्वेषाची परिणती इतकी मोठी झाली लग्न झाल्यानंतर अगदी 5-7 दिवसामध्ये एक दिवस आपल्या खोलीमध्ये झोपलेल्या नवीन ह्या सुनेला आणि मुलाला तिनं पाहिलं रात्री 12 वाजता त्या खोलीमध्ये गेली आणि तिने जाऊन दोघालाही मारून टाकलं आणि ज्या वेळेला तिला मारलं रडायला तर ती लागली असं म्हणताय शिवपुराणामध्ये असं सांगितलंय तिचे तुकडे तिनं त्या सरोवरामध्ये टाकून दिले जिथे हिनं दररोज ते शिवलिंग टाकायचे आपल्या मातीत शिवलिंगामध्ये शिवलिंग जिथे विसर्जन करायचं तिथं त्याला टाकून दिले तिने सकाळ झाली तिला ते अगोदर कळालं नाही तिनं स्नान वगैरे केलं हिनं जपाला थोडा उशीर झाला असेल लोक स्वराला उठायला तिनं आपलं काम करून आपल्या ह्याच्यामध्ये लागले आणि ही जोरजोराने रडायला लागली मोठी बायको मारलं कुणी आणि ही जेवढ्या मोठमोठ्याने रडायला लागली की तिचं रडणं ऐकून बाजूचे लोक आले सगळे आल्यानंतर तिला उठायला लागले अगं तुझ्या सोन्याला तुझ्या लोकाला हे कोणीतरी मारून टाकलं तिनं फक्त हाताने असं केलं आणि आपल्या महादेवाच्या पूजेमध्ये युक्त झाली लेकराच्या पायात जर काटा मोडला तर आईच्या डोळ्यात पाणी येतं पण ही अशी होती की महादेवाच्या पुढे तिने जगाला पूर्ण बाजूला केला आणि मग त्या स्त्रीने खूप सगळं घरात आकांत होत होता पण ती आपल्या पूजेपासून विचलित झाली नाही शेवटी जेव्हा तिची सगळी पूजा झाली तर देवाला आपल्या मस्तकाला लावलं ती उठली ते ताट घेतलं आणि ते ताट घेऊन विसर्जन करायला गेली आणि ते विसर्जन करत असताना जेव्हा शिवलिंगाला पाण्यामध्ये विसर्जन केलं त्याच वेळेला साक्षात महादेव प्रगट झाले आणि ते महादेव जे प्रगट झाले महादेव 2 प्रकाराने प्रगट होत असतात एक आपल्या स्वरूपाने आणि एक तेजाने प्रगट होत असतात त्याचं तेजस्वी रूप होतं ज्योतिर्मय रूप होतं म्हणून त्याला ज्योतिर्लिंग असं म्हणतात भगवान शिव अत्यंत क्रुद्ध झाले होते रागावले होते महादेवाला पाहण्याबरोबर तिला इतका आनंद झाला देवाला नमस्कार केला भगवान आज माझी माझ्यावर केवढी कृपा झाली तुमचं साक्षात दर्शन झालं अत्यंत आनंद झाला तिला भगवंताच्या दर्शनाचा तर महादेव रागावले त्याला रागायचं काय कारण म्हणून तुला खरं सांगू तुझ्या मोठ्याच बहिणीने त्या तुझ्या मुलाला आणि सुनाला मारला थांब इथूनच त्रिशूळ सोडतो त्याला मारून टाकतो तिने सांगितलं भगवंत तुम्ही थोडी शांत तिला मारून काय उपयोग जे झालंय ते स्वीकारले झालंय ते ठीक आहे झालंय माझ्यासाठी हे काम करताल का म्हणजे काय थोडी शांत व्हा आणि इथं कायम स्वरूपी असेच राहा जेणेकरून आमच्यासारख्या भक्ताला दर्शन होईल माझ्या संसाराचं काही का होईना पण जगाला परमात्म्याचं दर्शन व्हावं एवढी माझी इच्छा आहे हे ऐकल्यावर महादेव फार प्रसन्न झाले महादेवाने त्या सरोवरामधून त्या दोघाही लोक सुनाला पुन्हा जीवित केलं
आणि महादेव त्याच सरोवराच्या जवळ राहिले. महादेवाने जाताना मात्र त्या मोठीची बायको होती तिला सांगितलं, ते सगळं कापट्य मी पाहिलेलं आहे, पण तरी सुद्धा ही माझी अत्यंत भक्त असल्या कारणाने मी तुला न शिक्षा देता सोडून देतो. पण तिने भगवंताला नमस्कार केला. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असायला पाहिजे, जिच्यासाठी साक्षात महादेव प्रगट झाले त्या स्त्रीचं नाव काय? तिचं नाव होतं घृषा. काय नाव होतं तिचं? घृषा होतं. आणि घृषेच्या दुःखाचा नाश करणारा म्हणून घृष्णेश्वर असं त्या महादेवाचं नाव तयार झालं. आणि आपण त्याच महादेवाचं काल दर्शन घेतलं. आता त्र्यंबकेश्वराचं दर्शनही घेतलंय आपण. ते आपण संध्याकाळी आपल्याला परत बसायचं. आज हे आहे ना पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा, संध्याकाळी आपण बसू. त्यावेळेस थोडासा विचार आपण त्याच्याकडे. पुंडलिकावरती हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पार्वती पते शिव हर हर महादेव, कृष्णेश्वर भगवान की, त्र्यंबकेश्वर भगवान की. चला.